नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. आज आपण पाठीमागच्या भागाला कसं टक्स मारायचं ते पाहणार आहोत. हा आपला अस्तरमध्ये पाठीमागचा भाग आहे बघा. अस्तर मी जोडून घेतलेला आहे. हा गोल गळा राऊंड टाकलेला आहे गोल गळ्याचा. तर चला तर बघा मग आपण टक्स कसा मारायचा ते पाहूया. जर हे कापड लूज असेल तर आपला टक्स बसत नाही. इथं आपला टक्स मारताना हे कापड आपलं वरती तसंच राहतं. त्याच्यासाठी मी नवीन ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, ती पहा. आणि टक्स पॉईंट कसा काढायचा ते पण तुम्हाला मी सांगते. आता पहिला आपण टक्स पॉईंट कसा काढायचा ते पाहूया. हा आपला पाठीमागचा भाग मी जोडून घेतलेला आहे. इथं असं आपण जोडून घ्यायचं व्यवस्थित आणि इथून इथं 1.5 इंच मार्जिन सोडायचं आणि हा पाठीमागचा भाग इथं न्यायचा. हे 1.5 इंच सोडायचं इथं आणि हा भाग इथं नेऊन इथं जो मध्ये येतो ना तो पाठीमागच्या पॉईंटचा आपला टक्स पॉईंट असतो. तर मी नॉच लावून घेते इथं. अशा पद्धतीनं नॉच लावून घ्यायचा आणि त्याची उंची किती टाकायची तुम्हाला सांगते. ह्याची उंची आपण कंपल्सरी 4 बोलतो, पण 4 नाही टाकायची. आता हा गळा आहे का नाही, हा गळा इथंपर्यंत आपण गळ्याच्या जरा वरती 5.5 पर्यंत तर आपण टक्स पॉईंट टाकायचा. इथं 5.5 पावणे 6 पर्यंत टक्सची उंची आपली येणार आहे. तरच आपला ब्लाऊज पाठीत व्यवस्थित बसतो. नाहीतर आपलं काकेमध्ये रिंकल्स यायला चालू होतात किंवा गळा पाठीमागं उभारणं असे प्रॉब्लेम येतात. चला तर मग मी दुसरीकडच्या भागाला पण मार्जिन करून घेते. पावणे 6चा आपला टक्स पॉईंट होणार. उंची आपली 5.5 होणार. 5.5 मार्जिन टाकलेलं आहे मी, पण घेताना आपलं पावणे 6 पर्यंत आपलं शिलाई इथंपर्यंत येते. त्यामुळे एवढं आपलं टक्सची उंची होणार आहे. तर आता हे कापड आपलं लूज पडतं. काय काय वेळेला एकदम फॅब्रिक पातळ असतं, त्यावेळेला अस्तर ते दोन्ही अटॅच होत नाही. त्याच्यासाठी आपण अशी टीप मारून घ्यायची. पहिला अस्तर जोडून घेतल्यानंतर अशी टीप मारून घ्यायची. ही अशी टीप मारून घेतल्यानंतर हे कापड आपलं एकमेकाला चिटकून व्यवस्थित राहतं. तर मग आता आपण टक्स मारायला चालू करू. इथं 1/2 इंच घ्यायचा. आणि इथून जास्त 1/2 इंच धरलं का ना, इथं असं बारीक 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 शिवत यायचं. एकदम बारीक बारीक, लास्ट बारीकच इथं टाकायचं. आणि ह्याच्यावरती असा नख मारून घ्यायचा. कुठलंही काम असू दे त्याच्यावरती शिलाई झाली का नख मारून असं घ्यायचं. नख मारून घेतल्यामुळं आणि बारीक बारीक शिवत आणल्यामुळे इथं फुगा येत नाही. नाहीतर आपण मोठी शिलाई धरली का इथं फुगा येतो.
अशा पद्धतीनं आपले दोन्ही टक्स मारून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं अजिबात फुगा येत नाही, प्लेन बसलेलं आहे टक्स आणि आपलं कापड पण व्यवस्थित बसलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पाठीमागच्या भागाला टक्स घेतला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. सिंपल मी गोल राऊंड टाकलेला आहे, त्याच्यावरती बारीक टीप घेतलेली आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज पाठीमागचा भाग रेडी आहे. आणि प्लीज मैत्रिणींनो, अजून चॅनलला जर सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवनवीन ट्रिक देते ते तुम्ही पाहाल. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.